नमस्कार, बिग बॉस मराठीचा राडा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे। खरं तर काल घरामध्ये खूप मोठा राडा झाला, ज्या राड्याचं एकमेव कारण होतं ते म्हणजे राखी सावंत। अर्थात गेले काही दिवस घरात राखीच दिसतीये। विशालच्या टोळीतल्या काही लोकही म्हटली होती की आम्ही राखीला पुरून उरू शकतो, राखीचा गेम इतका काही स्ट्रॉंग नाहीये, आणि नवीन आलेले वाईल्ड कार्ड सदस्य सुद्धा म्हणत होते की राखी इतकं काही करू शकत नाही, ती फक्त आवाज करते, तिचा एक राडा करण्याची पद्धत आहे वगैरे। अशा गेल्या काही दिवस घरात वेगवेगळ्या लोकांकडून चर्चा येत होत्या की राखीचा गेम इतका स्ट्रॉंग नाहीये, ती फक्त गोंधळ घालते, ती लोकांना उकसवते वगैरे। पण काल खऱ्या अर्थानं राखीनं सिद्ध करून दाखवलं की या घरात राखी सावंत काहीही करू शकते। ती शो मध्ये टिकण्यासाठी, शोचा टीआरपी वाढवण्यासाठी काहीही करू शकते, कुठल्याही थराला जाऊ शकते, कुठलाही राडा घालू शकते, जे काल राखीनं दाखवून दिलं। त्याकडे आपण येणारच आहोत, पण कालच्या भागाची सुरुवात झाली नॉमिनेशन टास्कमुळे। आपल्याला माहितच आहे की बिग बॉसनं या नॉमिनेशन टास्कमध्ये सदस्यांना घरच्यांची पत्र दिली होती। त्यापैकी ज्या सदस्याचं पत्र फाडलं जाईल तो सदस्य नॉमिनेट होईल, आणि ज्या सदस्याचं पत्र वाचलं जाईल तो सदस्य सेफ होईल। काल प्रभू तन्वी, राकेश दीपाली, अनुश्री संस्कृती, रेवा राखी, विशाल संकेत अशा जोड्या बिग बॉसनं एकमेकांच्या समोर उभ्या केल्या। प्रत्येक जण आपलं पत्र वाचण्यासाठी एकमेकांना कन्व्हिन्स करत होतं, आणि सरते शेवटी कुणीतरी एकानंच ते वाचलं। त्यामध्ये राकेशचं पत्र जरा जास्त इमोशनल वाटलं, कारण राकेशचं बालपण थोडंसं खडतर होतं, त्याला इतर मुलांसारखा शिक्षणात रस नव्हता म्हणता येईल, किंवा त्याचं काही मेडिकल प्रॉब्लेम होते, त्या प्रॉब्लेम विषयी काल त्याची आई मोकळेपणाने बोलली। त्यानं कसं त्या सगळ्यावरती मात करत स्वतःला सिद्ध केलं, कलाकार म्हणून तो उभा राहिला, याविषयी राकेशची आई बोलली। राकेशचं हे पत्र अनेकांना भावुक करून गेलं। त्याच्यानंतर तन्वीनं खूप मनाचा मोठेपणा दाखवला आणि प्रभूला त्याच्या आईचं पत्र वाचू दिलं। तिच्या आजीचं पत्र तिने फाडून टाकायला परवानगी दिली। तन्वीचा गेम इथे दिसला, कारण की गेले काही दिवस अनेक जण बोलत होते की तन्वी प्रभूला खेळवते वगैरे, पण तसं नाहीये, त्यांचं नातं खूप चांगलं आहे। आणि काल तन्वीने ते सिद्ध करून दाखवलं, ती स्वतः नॉमिनेट झाली आणि प्रभूचं पत्र वाचायची परमिशन त्याला दिली। हेच विशालच्याही बाबतीत झालं। संकेत आत्ताच घरात आलाय, त्यामुळे त्यानं स्वतःचं पत्र मागे घेतलं आणि विशालला पत्र वाचायला दिलं। विशालच्या वडिलांचं पत्र आलं होतं। रुचिताच्या जाण्यानंतर काल विशाल सर्वाधिक इमोशनल वाटला। आपल्या वडिलांचे 4 शब्द वाचण्यासाठी, ऐकण्यासाठी विशाल आतुर झाला होता। त्याच्या डोळ्यातनं काल घळाघळा अश्रू वाहत होते। इतके दिवस स्ट्रॉंग वाटणारा विशाल काल वडिलांसाठी इमोशनल झालेला दिसला। ती त्याची खरी बाजू होती असंही म्हणायला हरकत नाहीये। दीपाली ताईनेही मनाचा मोठेपणा दाखवला, राकेशला पत्र वाचू दिलं। इथे खऱ्या अर्थानं त्या दोघांची मैत्री दिसली। दुसरीकडे राखीच्या भावाचं पत्र आलं होतं। राखीने पत्र वाचलं, पण राखी कुठेही इमोशनल झाली नाही। तिनं मन घट्ट करून ते सगळे शब्द ऐकले। खऱ्या अर्थानं राखीच्या इमोशन इथे कळतात। राखी हे एक वेगळंच समीकरण आहे, ती वेगळ्या मातीची बनलीये। तिने कुठलाही कांगावा केला नाही, रडून घर डोक्यावर घेतलं नाही। तिने शांतपणे ते शब्द ऐकले आणि फक्त काही मोजक्या शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या। खरं तर राखीच्या मनात खूप दुःख आहे, हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे, पण काल तिनं ते डोळ्यातनं व्यक्त होऊ दिलं नाही, अशी ही राखी आहे। या नॉमिनेशन टास्कमध्ये सगळ्यात मोठा राडा झाला तो अनुश्री सोबत। अनुश्री गेले काही दिवस आपल्या आईची आठवण काढतीये, घरच्यांची आठवण काढतीये, आणि काल अनुश्री आणि संस्कृती समोरासमोर उभ्या होत्या। संस्कृती गेले काही दिवस झाले या घरामध्ये आली आहे, त्यामुळे अनुश्रीने अक्षरशः गयावया करत संस्कृतीला विनंती केली की मला माझ्या आईचं पत्र वाचू दे। पण संस्कृती म्हणाली की मीही आत्ता आले असले तरी मला मोटिवेशनची गरज आहे, गेले काही दिवस आल्यापासून मला सगळेच बोलतायत, त्यामुळे मला माझ्या आईचं पत्र वाचायचं आहे, मला सध्या त्या पत्राची गरज आहे। दोघींमध्येही शाब्दिक वाद होतो, पण संस्कृती त्या बजरवरचा हात काही काढत नाही। आता जर बारकाईने बघायला गेलं तर अनुश्री खूप हुशार आहे। अनुश्री तिला भिडू शकली असती, अनुश्रीने संस्कृतीचा त्या बजरवरचा हात बाजूला करू शकली असती, पण अनुश्रीने तसं काहीच केलं नाही। कदाचित ती इमोशनल झाली असू शकते, कदाचित तिचा इमोशनल डॅमेज मोठा असू शकतो, त्यामुळे तिनं केलं नसेल, पण ते शक्य होतं। अनुश्रीने मनात आणलं असतं तर पत्र वाचणं तिच्यासाठी शक्य होतं, कारण की अनुश्रीचा गेम आपण बघितलेला आहे। पण अनुश्रीने तसं काहीच केलं नाही, आणि पर्यायाने संस्कृतीने याचा फायदा घेत बजर दाबला, पत्र वाचलं आणि अनुश्रीचं पत्र फाडलं गेलं। याचा अनुश्रीने फार मोठा कांगावा केला, फार मोठा गोंधळ घातला। अगदी हातपाय आपटण्यापासून ते जोरजोरात रडण्यापासून किंचाळण्यापर्यंत अनुश्रीने सगळं घर डोक्यावर घेतलं। तिनं माझ्या आईचं पत्र मला वाचू दिलं नाहीये, त्यामुळे येत्या काही दिवसातच मी संस्कृतीला या घरातनं बाहेर काढेल आणि खऱ्या अर्थानं तिला तिच्या आईकडे पाठवेल, मला तिला तिच्या आईकडेच पाठवायचंय, अशा शब्दात अनुश्रीने आपला राग व्यक्त केला। एवढंच नाही तर मी तुला माफ करणार नाही, तुला दाखवते आता माझा गेम काय, अशा शब्दात अनुश्री व्यक्त झाली। खरं तर काल दिवसभर अनुश्री
केवळ त्या पत्राविषयी बोलत होती, पत्राचा विचार करत होती. विशालने तिला समजवलं की तू मनात आणलं असतं तर तू ते वाचू शकली असती, पण तू मनातच नाही आणलंस. पण त्यावर ती म्हणाली की नाही, ती वेळ तशी नव्हती, मी खूप इमोशनल झाले होते. कदाचित ते खरंही असू शकतं, ती वेळच तशी होती. कारण की जेव्हा तुम्ही 50-60 दिवस एखाद्या घरात राहता आणि घरच्यांचं पत्र येतं तेव्हा स्वाभाविकपणे माणसाला हलायला होतं, जे काल सगळ्यांच्याच बाबतीत झालं. पण संस्कृती देखील चुकीची नाहीये, तिनं तिचा गेम खेळला. आता घरातले सदस्य काही बोलत होते की अनुश्रीला पत्र वाचू दे, ती खूप दिवस झालं घरात आहे वगैरे, पण शेवटी हा गेम आहे, इथे प्रत्येकाला जिंकायचंय, प्रत्येकाला ट्रॉफीपर्यंत पोहोचायचंय. त्यामुळे संस्कृतीचा गेम चुकीचा आहे असंही आपण म्हणू शकत नाही. कदाचित तिला अनुश्रीच्या इमोशनपेक्षा स्वतःच्या इमोशन महत्त्वाच्या वाटल्या असतील आणि तिनं ते केलं. त्याच्यामुळे संस्कृतीलाही आपण दोष देऊ शकत नाही, रादर याच्यामध्ये आपण अनुश्रीला दोष देऊ शकतो. कारण इतके दिवस ती फायटर सारखी लढली आणि जेव्हा तिला खऱ्या अर्थानं तिच्या पत्राची गरज होती, पण तेव्हा मात्र ती गप्प बसली, तिनं स्वतःसाठी आवाज उचलला नाही. त्यामुळे तो जो उचलला असता तर काल अनुश्री पत्र वाचू शकली असती आणि ती सेफ झाली असती. नॉमिनेशनचा टास्क संपला, ज्याच्यामध्ये अनुश्री, दीपाली, तन्वी, रेवा, प्राजक्ता, संकेत हे 6 सदस्य नॉमिनेट होतात. पण त्यांच्याकडे काल डेंजर की येते. तुम्हाला माहितीच आहे की डेंजर की आल्यानंतर घरातला गेम पालटणार आहे. तो कसा पालटेल ते येत्या काही काळात कळेलच. पण या नॉमिनेशन टास्क नंतर सुद्धा घरामध्ये नॉमिनेशनच्या चर्चा होऊ लागल्या. प्राजक्ता सतत दुःख व्यक्त करत होती की सागरने मला पत्र वाचू दिलं नाही, राखीने चुकीचा निर्णय दिला. पण जर याचा प्रिकॅप बघितला तर लक्षात येईल की आधी प्राजक्ता सागर दादाला सांगत होती की नाही नाही, तुझ्या मुलीच्या इमोशन खूप महत्त्वाचे आहेत, तू पत्र वाच, तू पत्र वाच, तू पत्र वाच. आणि सागरही तिला समजवत होतं की नको तू वाच. या सगळं झालं असं की प्राजक्ताने बजरवर हात ठेवला आणि सागरने त्याला वरून दाबलं. राखी बरोबर होती. राखी बोलली की सागरने त्या बजरवरती हात दाबल्यामुळे तो बजर वाजलेला आहे, त्यामुळे सागर पत्र वाचणार. पण या गोष्टीचा प्राजक्ताने काल इश्यू केला. ती प्रत्येकाला जाऊन सांगत होती की माझ्यासोबत काहीतरी चुकीचं घडलंय, पण ते अजिबात चुकीचं नव्हतं. कारण आधी हीच प्राजक्ता सांगत होती की सागर दादा आधी तू पत्र वाच, जे काल राखीने बोलूनही दाखवलं. कारण जेव्हा राखीवर आरोप झाले तेव्हा राखीने स्पष्ट केलं प्रभू पुढे की आधी हीच प्राजक्ता सांगत होती की दादा तू पत्र वाच, दादा तू पत्र वाच. मग आता दादानेच पत्र वाचलंय तर तुला एवढा त्रास कशाचा होतोय? आणि खऱ्या अर्थानं प्राजक्ताला एवढा त्रास होण्याचं काही कारण नव्हतं. पण शेवटी प्रत्येकाचे इमोशन आहे, त्यामुळे आपण त्या इमोशनवर बोट ठेवू शकत नाही. ती देखील तिच्या जागी बरोबर असू शकते, कारण शेवटी इथे भावनेचा मुद्दा आहे. हा झाला कालच्या भागातला पहिला भाग. आता इथून सुरू होतो दुसरा भाग. या दुसऱ्या भागामध्ये राखी कॉमेडीपासून सुरुवात करते. तिचा लाल्या नावाचा कुत्रा घेऊन येते. त्या लाल्या नावाच्या कुत्र्याला बायको आहे, 2 मुलं आहेत. त्याला पत्र वाचू दिलं नाही, त्यामुळे तो नॉमिनेट झालेला आहे. त्याला खूप दुःख झालेलं आहे. इथूनच राखी या सगळ्या ड्रामाला सुरुवात करते. राखी कुठे काय करेल याचा नेम नाही. काल अक्षरशः तिने कुत्र्याशी मैत्री केलेली आहे. त्या कुत्र्याला एका भावल्याला तिने जीव लावून प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सुरुवात केलेली आहे. हा मनोरंजनाचा पहिला टप्पा होता. पुढे पुढे राखीनं काय केलं ते ऐकण्यात खरी गंमत आहे. राखी संकेतला सांगते की आपण ठरवून एक भांडण करूया, ज्याच्यामध्ये तुझ्या लग्नावरती मी बोलेन. खरं तर राखीला माहित असतं की संकेतचं लग्न झालंय, पण काल ती ते मुद्दामून उखरून काढते. इतकंच नाही तर संकेतला म्हणते की मला तू आवडतोस, मी तुझ्यासोबत एक्स्ट्रा मॅरिटियल अफेअर पण करू शकते, मला काही अडचण नाही. अर्थात ते ती गमतीत म्हणते, पण ती म्हणते. आणि त्याच्यानंतर खरा ड्रामा सुरू होतो. राखी किचनमध्ये जाते तेव्हा संस्कृती पीठ मळत असते, जे पीठ राखीच्या रेशनमधलं असतं. राखीच्या रेशनमधलं पीठ संपत आल्यामुळे राखी त्याचा इश्यू करते. राखी संस्कृतीला नको नको ते बोलते, तू माझं पीठच का घेतलं, इतकंच का घेतलं, तू 4 तास पीठच मळत असते का, तुला साधं पीठही मळता येत नाही का, माझं वाया गेलेलं पीठ भरून दे. इथून राखी सुरुवात करते आणि मग संस्कृती हतबल होऊन तिच्यावरती आरडाओरडा करते. या भांडणामध्ये सागर, रेवा, संकेत सगळेच पडतात. सगळ्यांना राखी पुरून उरते. सगळ्यांना राखी नको नको ते बोलते. शेवटी संकेतच्या लग्नाचा मुद्दा काढते, जे राखीला काढायचाच होता. मग तू चीटर आहेस, तू मला सांगितलं नाहीस की तुझं लग्न झालंय वगैरे वगैरे. याच्यावरून राखी खूप मोठं युद्ध निर्माण करते घरामध्ये. संकेतला काही अपशब्द वापरते. संकेत देखील चिडतो, बाथरूम मध्ये जाऊन बादलीभर पाणी घेऊन येतो. या भांडणाच्या शेवटी संकेत राखीवर वैतागून बादलीभर पाणी टाकतो. राखी सुद्धा संकेतला मारायला पायातला बूट उगारते. या सगळ्यात अनुश्री सुद्धा मध्ये पडलेली असते. त्यामुळे राखी ठरवते की आता अनुश्रीकडे बघायचं आणि ती अनुश्रीला सांगते की तू ताटातलं वांग आहेस, कधी या ताटात असतेस कधी त्या ताटात असतेस, तू 1 नंबरची चुगलीखोर आहेस, चीटर आहेस, तुला गेम असा चिटिंग करून जिंकायचा आहे वगैरे असं राखी तिला म्हणते. हे अनुश्रीला सहन होत नाही. अनुश्री देखील तिला नको नको ते बोलते. पण यावेळी राखी सगळ्या मर्यादा सोडते. राखी घरातल्या सदस्यांना पातळी सोडून वाटेल त्या शब्दात बोलते. एवढंच काय तर तुझ्यासारखे माझ्या घरी कामाला आहेत अशा शब्दात राखी अनुश्रीला बोलते. ते अनुश्रीला सहन होत नाही. ती देखील राखीला म्हणते की एक दिवस मी इतकी मोठी होईन की तुझ्यासारखे लोक माझे बूट उचलायला ठेवेल. काल खऱ्या अर्थानं राखीनं जो राडा घातला तो तापलेला होता.
घरातल्या प्रत्येक सदस्याची डोकी फिरतील असं घर राखीने दणानून सोडलं. राखीने काल शब्दांच्या मर्यादाही ओलांडल्या. अर्थात याच्यावरून रितेश भाऊ तिला सुनावतील यात काही शंकाच नाही. ते सुनावलंच पाहिजे, कारण राखीच्या राड्यामुळे घरात जीव असला तरी तो कुठपर्यंत न्यायचा, त्याला किती वाव द्यायचा, त्यात किती अपशब्द वापरायचे हे देखील राखीच्याच हातात आहे. पण राखीने काल सगळ्या लिमिट क्रॉस केल्या. त्यामुळे भाऊच्या धक्क्यावर यावेळी राखीची शाळा तर होणारच आहे आणि ती व्हायलाच हवी. पण असं सगळं असलं तरी काल राखीमुळे घरामध्ये कंटेंट मिळाला, घरामध्ये ड्रामा क्रिएट झाला आणि गेले काही दिवस घरातले सदस्य जे काही बोलत होते की आम्ही राखीचा ड्रामा बंद करू शकतो, राखीला जर आपण फुटेज नाही दिलं तर तिचं काही चालणार नाही, आपण तिला महत्त्व देतो म्हणून राखी दिसते वगैरे, हे साफ खोटं आहे. राखी काहीही करू शकते, ती कुणाच्याही वाट्याला जाऊ शकते, ती कुणालाही प्रोवोक करू शकते आणि ती कुणालाही उकसवू शकते. राखी घरात हवा तसा ड्रामा करू शकते, हे काल सिद्ध झालं आणि तो काल तिनं करून दाखवलं. आणि कालच्या दिवसात घरामध्ये फक्त राखीचा राडा दिसला. एवढंच काय तर या राड्याच्या शेवटी पुन्हा एकदा ती संस्कृतीच्या वाट्याला जाते. इथून पुढे माझ्या पिठाला कोणी हात लावायचा नाही असं बोलते. नेमकी याच वेळी संस्कृती जेवत असते. संस्कृतीला ते सहन होत नाही. ती स्वतःच्या ताटातले पराठे राखीला देते. राखी ते पराठे कॅमेरासमोर दाखवून दाखवून खाते. हे बघून खरं तर अनेकांना हसायला येतं, पण तो राखीचा खेळ आहे, ती काही करू शकते. एखादा माणूस एखाद दिवस उपाशी राहिला तरी चालेल, पण राखी स्वतःचा ड्रामा सोडणार नाही अशी राखी आहे. अर्थात ती खेळासाठी काही करू शकते, कारण इथे आलेल्या प्रत्येक मिनिटाचं महत्त्व तिला माहिती आहे. तिला या खेळामध्ये का घेतलंय, कशासाठी घेतलंय हे तिला माहिती आहे. लिमिट क्रॉस झाल्या तरी चालतील, पण राखी राडा करणं सोडणार नाही, हे काल तिनं सिद्ध करून दाखवलं. तुम्हाला कालच्या भागातला राखीचा राडा कसा वाटला? राखीचे अपशब्द तुम्हाला योग्य वाटले का? आता राखीची सुद्धा शाळा घ्यायची वेळ आली आहे का, हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. की राखीचाच गेम तुम्हाला आवडतोय हेही आम्हाला नक्की सांगा. आणि बिग बॉस मराठीचा राडा पाहायला विसरू नका, फक्त राजश्री मराठी शोबजवर. धन्यवाद.